तर एक पंच यायचा आहे लवचीवाडी च्या संघामधला एक पंच याचा विनंती असेल, एक असेल अविनाश कतकरिया, एक पंच पाठवायचा आहे विनंती असेल. इथे सुनील पारदे कुठेतरी लाईव्ह वाड्यांना जीवन आणण्यासाठी गेलाय, थोडा सहकार्य करायचं आहे. एकच साबण्यासाठी आल्यानंतर लगेच सुनील पारदे आपल्याला पंचाच्या भूमिकामध्ये पाहायला मिळू शकेल. आजच्या दिवसाचा तिसरा सामना पाहायला मिळू शकेल. स्ट्राईक एंडला फलंदाज असेल आदेश, नॉन स्ट्राईक एंडला असेल सुरेश आपल्याला पाहायला मिळू शकेल. गुलसुद्दे संघाकडून सलामीची जोड्या मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज, यावेळी मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. दिलीप गोलंदाज यावेळी मात्र पाहायला मिळू शकेल. जर आपण पहिला विचार केला आजच्या दिवसातला तिसरा सामना इतिहास सन्माननीय रमेश भोयर साहेबांचा इथे आगमन होताना दिसतंय. एका दमदार व्यक्तिमत्व पुंजगावच्या, यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे जेल सोडलाय. चेंडू जाईल सरळ 4 धावांसाठी चौकार विजय मास्टर सध्या. धन्यवाद डीजे मास्टर. इथं पहिल्या चेंडूवरती झेल सोडलाय. इथे आक्रमण करण्याची फलंदाजी पाहायला मिळते. आक्रमण फलंदाजीच्या माध्यमातून इथे यावेळेला पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर वसले पाहायला मिळते. चेंडूला निर्धावा, चेंडूची सांगता होताना दिसते. यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये यावेळेस लवकर पद्धतीचा फुलटा चेंडू होता, समाचार घेता आला नाही. ते एकेरी धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. त्या तू माहिती रनआउटची विकेट झाली असती, पण असं काही घडलं नाही. त्या जर आपण पहिला विचार केला तर एकेरी धाववरती समाधान मानतात दोन फलंदाज सुरेश आणि आदेश. धावफलक आपण जर विचार केला 5 धावा लागल्या धावफलकावरती. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, खराब कलेक्शन. चेंडू मात्र थांबणार नाही, अशी खूप फास्ट चौकार. 6 धावा असते. खराब कलेक्शन पाहायला मिळत आहे क्षेत्रक्षणाच्या माध्यमातून अद्यापर्यंत विचार केला तर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. दिलीप पंचांकडे अपील. इथे लेग बॉल
इथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होऊ शकेल. नंबर 3च्या क्रमांकावरती फलंदाज विजय आपल्याला पाहायला मिळू शकेल. शेवटचा चेंडू असेल. जर गोलंदाजाचा विचार केला, अतिशय चांगले गोलंदाजी केले होते गोलंदाजाच्या माध्यमातून जर आपण पहिला विचार केला तर. यावेळा त्रिपाळाची बाद, दांडी गोल, फलंदाज बाद. इथे एक षटकाचा खेळ समाप्त झाला. अद्यापर्यंत विचार केला 11 धावा लागला धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये जर आपण पहिला विचार केला 11 धावा म्हणजे 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. खराब कलेक्शनच्या मुळे क्षेत्रक्षणाच्या मोबदल्यात अद्यापर्यंत 11 धावा लागल्या धावफलकावरती. 2 फलंदाज बाद झालेत गुलसुदे संघाचे. इथे जर आपण पहिला विचार केला तर सुरेश वरती असेल गोलंदाज. सूरज पाहायला मिळू शकेल. एक ऑलराऊंडर आपण पाहायला मिळू शकतील सूरजच्या माध्यमातून. या वेळा फोल्टा चेंडू पाणी गजता असेल. इथे मात्र मोठी विकेट. मास्टर इथे जर आपण पहिला विचार केला 11 धावा लागला धावफलकावरती. 3 फलंदाज बाद झालेत. इथे जर आपण पहिला विचार केला गोलंदाज सूरजचा अतिशय चांगली गोलंदाज आहे. जर आपण पहिला वरण्याच्या मैदानावरती मी समालोचक करण्यासाठी होतो तिथं सुद्धा पराभूत पाहायला मिळाला. 2 सामन्यामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. यावेळेला पुन्हा एकदा पाणी गरजेचा असेल. इथे पंचांकडे अपील पाहायला मिळाल्या. मात्र एकेरी धाव येईल. एकेरी धाव्याने 12 धावा लागला धावफलकावरती. इथे निर्धाव चेंडू पंचांकडे अपील होत्या. इथे जर आपण पहिला विचार केला डॉट चेंडू येतोय. यावेळा त्रिफळाची दुबाद फलंदाज एका फाटोफाट पाहायला मिळतंय. लक्ष्मण नवीन फलंदाज. अतिशय चांगल्या आपल्याला पाहायला मिळू शकेल. सूरजच्या माध्यमातून असेल. दिलीप सुद्धा एक अतिशय चांगलं फलंदाज पाहायला मिळू शकेल दिलीपच्या माध्यमातून सुद्धा. इथे जर आपण पहिला गोलंदाज तयार असेल सूरज एक ऑलराऊंडर. यावेळेला ब्लॉकल मध्ये चेंडू पंचांकडे अपील. इथे फलंदाज बाद.
फोर एलबी आउट. इथे एलबी फलंदाज बाद होऊ शकेल. इथे 5 फलंदाज बाद झालेत. 12 या धावेवरती. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. यावेळी अतिशय देखणा फटका पाहायला मिळाला. सिंगल धावेवरती एकेरी धाव इथं पाहायला मिळू शकेल. इथे 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. या षटकामध्ये जर आपण पहिला विचार केला फक्त आणि फक्त 3 फलंदाज बाद झाले आणि धावफलकावरती 13 धावा पाहायला मिळू शकेल आपल्याला. इथे गोलंदाज तयार. यावेळे क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथं पुन्हा एकदा रनआउटची विकेट. यावेळे तू मे इथे जर आपण पाहिला आदेश आणि सुरेश बाद झाल्यानंतर इथं धावफळ पाहायला मिळते आपल्याला. इथे गोलंदाज तयार असेल तो म्हणजे आपण पाहिला गजानन. धावपुढे हाताचा गोलंदाज. यावेळेला क्रॉस लाईन. पुन्हा एकदा विकेट होण्याची संभावना. इथे फलंदाज मात्र पिच वरती उभा राहायला इथे रनआउटचे विकेट. वारंवार विकेट रनआउटच्या इथे जर आपण पहिला विचार केला पडधड पाहायला मिळते. अद्यापर्यंत हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाल्या. एक रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली म्हणजे 3 फलंदाज बाद झालेत अद्यापर्यंत. इथे गोलंदाज तयार. यावेळे थोडासा बाहेर चेंडू टप्पा पडल्यानंतर जाताना एकेरी धावेने. इथे सफलचा काही नसेल. दोन्ही संघाच्या संघाकडे वाईटला वाईट असेल. वाईटला वाईट असेल. इथे एकेरी धावेने 14 धावा लागल्या. धावफलकावरती 8 फलंदाज बाद झालेत. इथे जर पहिला विचार केला शेवटचा एक प्लेअर असेल फक्त. इथे लक्ष्मण नवीन फलंदाज
यावेळेला पंचांकडे अपील होते आहे. इथे डॉट चेंडू येत एक एक डॉट चेंडू कुठेतरी जर आपण पहिला विचार केला पेशर मध्ये येऊ शकेल. 9 सेकंडला असेल नरेश पाहणे गरजेचं असेल. इथे सुरेश बाद झाला, आदेश बाद झाला. त्यानंतर पडझड आपल्याला पाहायला मिळाली फलंदाजाच्या बॅटमधून. एकेरी सुद्धा धाव पाहायला मिळाली नाही. इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळेल आपल्याला. तर नेक्स्ट मॅच असेल पोसरी आणि बल्याची वाडिया. तर दोन्ही संघाचे संगणक यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. इथे त्रिपाळाची बाद फलंदाज यावेळेला मात्र बाद होताना दिसते आपल्याला. अद्यापर्यंत विचार केला तर लक्ष्मण तर पोसरी संघाचा संगणक असेल तर यायचं आहे. इथे जर आपण विचार केला
इथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो म्हणजे भल्याची वाडी संगाड्या. 4 षटकाचा सामना असेल. इथे 16 धावा काढाव्या लागतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये वेळे म्हटलं होतं 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. सूरज आणि रमेश हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकतील. सलामीला इथे 24 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज असेल. इथे जर आपण पहिला विचार केला ज्या संघाने पैसे कमी दिले तर पैसे कट करण्यात येतील विनंती असेल सर्व संघाच्या संघनायकाला. कारण सर्व ठिकाणी आपण पाहतात 100 जर कमी दिले तर 1000 कमी देतात सर्व ठिकाणी. इथे आपण इंटरव्ह्यू पूर्ण करून घ्यायचे आहे विनंती असेल. जर आपण पहिला विचार केला 3 दिवसीय फायनल मध्ये संघ गेलेत त्याही पूर्ण एंट्री दिलेत. तिन्ही संघाने पूर्ण एंट्री दिलेत. एक असेल बारबाई संघ, एक असेल कुठली नंबराची वाडिया असेल, एक असेल विठ्ठल वाडिया. तिन्ही संघाने पूर्ण एंट्री दिली आहे. इथे गोलंदाज तयार असेल आदेश. इथे मोठा फटका पाहायला मिळाला. पाहणे गरजेचं असेल. क्षेत्ररक्षण चेंडू खाली इथे खराब कलेक्शन पाहायला मिळाला. चेंडू जाईल सरळ 4 धाव्यांसाठी चौकार पाहायला मिळाला. इथे पहिल्यांदा लो स्कोरिंगचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या दिवसामध्ये. जर आपण पहिला विचार केला तर 15 धावा पाहायला मिळाल्या होत्या. 16 धावा इथे पहिला चौकार म्हणजे 12 धाब्याची गरज असेल. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. एका साईडला असेल टीम पोसरी संघ, दुसऱ्या साईडला यावेळेला सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न. चेंडू थांबणार नाही. 4 धाब्यांसाठी चौकार येत आहे. यावेळी मात्र फलंदाज रमेशच्या बॅट मधून बॅट टू बॅट. इथे मात्र आयोजकांचा वेल वाचवण्यामध्ये यश पाहायला मिळतंय आपल्याला फलंदाज रमेश याच्याकडून. अद्यापर्यंत विचार केला तर यावेळी अतिशय देखणा चेंडू हाताला गोलंदाजाने इथे कमबॅक केलाय. निर्धावा चेंडूची संख्या आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे डॉट चेंडू अजूनही 8 डाब्याची गरज असेल. फलंदाज यावेळी मात्र लवकर सामना उरकवण्यामध्ये यश पाहायला मिळतंय फलंदाज रमेश याला. गोलंदाज तयार असेल. यावेळी पुन्हा एकदा सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न. इथे टप्पा पडल्यानंतर उचले आणि निर्धावा चेंडूची संख्या पाहायला मिळते आपल्याला. इथे गोलंदाज तयार असेल. यावेळी गडा पाहणे गरजेचं असेल. खराब क्षेत्ररक्षण यावेळी मात्र आणि या एकेरी धाव 9 धावा लागला धाव फलकावरती. इथे बाहेर फेकण्याचा प्रयत्न. खराब चेंडू पाहायला मिळतो गोलंदाजाच्या माध्यमातून. अद्यापर्यंत 20 ओव्हर केला 10 धावा लागल्या धाव फलकावरती. एका मोठ्या फटक्याची गरज असेल. सूरज सामना संपेल का पाहणे गरजेचं असेल. 6 धाव्याची गरज. यावेळी डॉट चेंडू. इथे षटक संपलाय पहिल्या षटकाचा.
यामुळे गोलंदाज सुरेश पाहायला मिळू शकेल. 18 चेंडू आणि 6 धावेची गरज असेल. इथे जर आपण पहिला विचार केला 6 धाव म्हणजे एक षटकाराची गरज असेल. यावेळी मात्र रमेशचा विजय केला. 5 चेंडू मागे 9 धावेवरती खेळताना तिचा एक मोठ्या फटक्याची गरज असेल. सिंगल डबल पण धावा जमू शकतील सामना जिंकण्यासाठी. यावेळी रिवासी पाण्याचा प्रयत्न पंचांकडे अपेल. यावेळी मात्र बॅटची कडा फलंदाज बाद होताना दिसेल. यावेळी मात्र रमेश फलंदाज. यावेळी प्रमोद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला जर व्हायला विचार केला येते रन आउटचे विकेट. बॅट टू बॅट दोन फलंदाज यावेळी मात्र बाद होताना दिसत आहे. इथे आता जर पहिल्या 16 चेंडू 6 धावा 2 फलंदाज बाद झालेत. इथे यावेळी मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नारायण पाहायला मिळू शकेल. जर आपण पहिला विचार केला नारायण याच्या फलंदाजी वरण्याच्या मैदानावरती अतिशय चांगले झाले होते. आता पाहणे गरजेचं असेल. जर आपण पहिला विचार केला तर कशा प्रकारे फलंदाजी करणार या मैदानावरती 6 धाब्याची गरज असेल. या वेळा विराट कोहली स्टाईल मध्ये पॉइंटच्या दिशेने तेवढ्या ताकदीचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळू शकेल आपल्याला. 2 धावा झाले असत्या पण एकच धाव पाहायला मिळतंय. इथे मात्र प्रमोदला स्ट्राईक वरती आणलाय. एकेरी धाव 11 धाव्याने 11 धावा 5 धावेची गरज असेल. यावेळी पुन्हा एकदा डाव चेंडू. इथे जर आपण पहिला विचार केला फक्त 11 धावा होत्या. तिथून फलंदाज विचार केला आपण 14-15 धावेपर्यंत 8 फलंदाज बाद झाले म्हणजे 10 फलंदाज बाद झाले 11 नंतर. तशा प्रकारे करावे लागेल. इथे पंचांकडे अपील होते. चेंडू थोडा बाहेर पाहायला मिळतोय आपल्याला. इथे गोलंदाजी मात्र अतिशय देखणी होते. फलंदाजी खराब पाहायला मिळाली होती. इथे एकरी धाव 12 धावा लागल्या धाव फलकावरती. 4 धावेची गरज आहे असेल अजून. इथे जशी गोलंदाजी केली होती ना धुतानी संघाच्या गोलंदाजांनी तशा प्रकारे विकेट घ्यावं लागतील सामना जिंकायचा असेल तर. यावेळी अतिशय देखणा फटका होता. एकेरी धाव पूर्ण पाहणे गरजेचं असेल. दुसरे धाव घेणार की फलंदाज. दुसरे धाव सुद्धा पूर्ण होताना या दुहेरी धावेने अद्याप विचार केला. 14 धावा लागल्या धाव फलकावरती. 14 धावा लागल्या धाव फलकावरती. फक्त आणि फक्त 2 धावेची गरज असेल. इथे षटक संपलाय. अद्यापर्यंत विचार केला तर 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. यावेळी मात्र एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहणे गरजेचा असेल. दुसरी धाव एकच धाव पाहायला मिळू शकेल आपल्याला एकेरी धाव्याने. 15 धावा एकेरी धावेची गरज असेल. यावेळी मात्र सामना विजय झालाय. टीम दुधाणी संघ पराभूत झालाय. तो म्हणजे जर आपण पहिला विचार केला तर टीम गुलसुदे संघ असेल